तर मग आज आपण बनवूया गवारची झणझणीत अशी भाजी. त्यासाठी मी सर्वप्रथम कढईमध्ये गवार चटके येईपर्यंत भाजून घेतले हे अशा प्रकारे. त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकले. त्यामध्ये मोहरी टाकली आणि कांदा टाकला. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि मग मी त्यामध्ये मीठ ॲड केलं. त्यानंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. तो सुद्धा व्यवस्थित परतून घेतला. मग मी त्यामध्ये सर्व मसाले टाकले. मसाल्यांमध्ये धने थोडे बारीक मी कुटून घेतले होते. त्याचबरोबर कांदा, लसूण मसाला, लाल तिखट आणि हळद ही सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून थोडा वेळ झाकण ठेवून त्याला शिजू दिलं. मग मी त्यामध्ये आपली गवार टाकली आणि ती सुद्धा व्यवस्थित परतून घेतली. त्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला आणि तो व्यवस्थित परतून घेतला. मग मी त्यामध्ये किंचितसं पाणी टाकून गवारची भाजी थोडा वेळ झाकण लावून शिजू दिली. त्यानंतर मी त्यामध्ये वरून अशा प्रकारे कोथिंबीर टाकली. पहा माझी भाजी किती छान झाली आहे. चला तर तुम्ही पण या खायला आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. मला सांगा तुम्हाला माझी भाजी कशी वाटली. बाय बाय.